राधानगरी पंचायत समितीतील झाडे लागली जळायला. अज्ञाताकडून झाडाच्या बुंध्यातच पेटवला जातोय कचरा. राधानगरी तालुक्याला निसर्ग संपन्नतेचं वैभव मिळाले. या वैभवाला शासकीय कार्यालयातूनच सुरुंग लावण्याचा प्रकार होत असल्याचं निदर्शनास येत आहे. राधानगरी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. या वृक्षसंपदेमुळे या कार्यालयाला वेगळं देखणं स्वरूप प्राप्त झाले. परंतु उपअभियंता बांधकाम कार्यालयाच्या समोरील निलगिरी वृक्षाच्या झाडांच्या बुंद्याखाली कचरा पेटवण्याचे काम काही महाभागांच्या कडून झालेलं आहे. त्यामुळे झाडांचे बुंदे करपलेले आहेत. त्यामुळे झाडांना धोका निर्माण झालाय. याबाबत आमचे प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांनी बांधकामाचे उपअभियंता NS कांबळे यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. परंतु यामुळे वृक्षाचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्याचबरोबर गटविकास अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्ष संपदेमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे. हे गवत काढण्याकडे सुद्धा संबंधितांचे दुर्लक्ष आहे. कार्यालयाचे मेन गेटही सतत उघडं असतं. या कार्यालयाला शिस्त लावण्याचं आवाहन नवनियुक्त गटविकास अधिकारी SB पाटील यांच्यावर आहे. ते याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय. एकीकडे शासन निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपणाच्या विविध मोहिमा आखून कोट्यवधी रुपये खर्च करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देत आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांच्या अनास्थेचा बळी झाडे ठरत आहेत. याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.